तुमसर रामटेक राष्ट्रीय महामार्गावरील उसरळा पुलावरील रामटेककडून येणाऱ्या कोळशाने भरलेल्या MH 1088 क्रमांकाचा ट्रकचा टायर फुटल्याने सदर ट्रक 2 दिवसापासून बंद अवस्थेत राष्ट्रीय महामार्गावर उसर्रा गावाजवळील पुलावर बंद अवस्थेत उभा होता। तर आज 1 वाजताच्या दरम्यान रामटेककडून सिमेंटची वाहतूक करून तुमसरकडे नेणाऱ्या ट्रक क्रमांक MH 1899 या ट्रक चालकाचा नियंत्रण सुटल्याने महामार्गावरील बंद अवस्थेत असलेल्या ट्रकला मागून जबर धडक दिल्याने भीषण अपघात घडला। अपघात घडल्याने 2 किलोमीटर महामार्गावरील वाहतूक ठप्प होती। तर अपघातात ट्रक क्रमांक MH 1899 अपघातात जखमी अवस्थेत असलेल्या ट्रकच्या कॅबिनमध्ये फसलेल्या ट्रक ड्रायव्हरला काढण्याकरिता गावकऱ्यांनी कटोकाळ 4 तासाच्या प्रयत्नानंतर ट्रक ड्रायव्हरला सुरक्षित ट्रकबाहेर काढून रुग्णालयात दाखल केले। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।